नमस्कार, मी सुजाता. सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन हे खूप दुःखी होते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. या कार्यक्रमाचा उद्देश जनजागृती हाच आहे. अशा काही घटना तुमच्यासमोर. ही घटना आहे नागपूरची. नागपूरला ज्योत्स्ना नावाची मुलगी एका शोरूममध्ये जॉब करत असते आणि ती पीजीमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत राहत असते. तिला अजय वानखेडे हा 2 वर्षापूर्वी भेटलेला असतो आणि यांच्यामध्ये फ्रेंडशिप होते आणि हे रिलेशनशिपमध्ये येतात. अजय हा आर्मीमध्ये जॉब करत असतो आणि त्याची पोस्टिंग ही नागालँडला असते. जेव्हा तो नागपूरला येतो तेव्हा ह्या दोघांच्या भेटीगाठी होत असतात आणि तो निघून गेल्यावरती मग यांचं फोनवरती बोलणं सुरू राहते. अशा प्रकारे यांच्या रिलेशनशिपला 2 वर्ष झालेले असतात. एके दिवशी अजयच्या आईच्या मोबाईलवरून ज्योत्स्नाला फोन येते आणि अजय बोलतो की आपण भेटूया, कुठेतरी डिनर करू आणि सोबतच आपण फिरूया. तर ती म्हणाली ठीक आहे आणि ती ठरलेल्या ठिकाणी त्याला भेटायला जाते. इकडे जी तिची मैत्रीण असते, रूममेट जी असते, तर तिला असं वाटते इतकी रात्र होऊन गेली, अजूनपर्यंत ज्योत्स्ना कशी काय घरी आली नाही. कारण कितीही रात्र झाली तरी ज्योत्स्ना ही घरी यायची, कारण दुसऱ्या दिवशी तिला जॉबवर जायचं राहायचं ना, त्यामुळे ती घरी येऊनच जायची. पण आज इतके फोन करूनही ती फोन उचलतही नव्हती, कॉल बॅक पण करत नव्हती आणि ती नाहीच आली. बराच वेळ निघून गेला तरी ती नाही आली. त्या रूममेटला, तिच्या मैत्रिणीला फार काळजी वाटत असते. मग सकाळी जेव्हा परत ती आलेली दिसत नाही तेव्हा ती परत तिला फोन करते, पण तिचा फोन ती काही उचलत नाही आणि कॉल बॅक पण करत नाही. ती खूप काळजीत असते. अशातच मग ती तिच्या शोरूममध्ये फोन करते की ज्योत्स्ना आली का जॉबवरती. तर तिथे तिला कळते की नाही, आज ज्योत्स्ना जॉबवर नाही आली. तिला खूप काळजी वाटते. त्या दोघी सोबत असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या आईबाबांचे नंबर असतात. ती ज्योत्स्नाच्या आईबाबांना फोन करते आणि सांगते की ज्योत्स्ना कालपासून घरी आलेली नाही आहे म्हणून. तिचे आईबाबा लगेचच नागपूरला येतात आणि पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट करायला ते जातात. पण पोलीसवाले ह्या गोष्टीला खूप सिरियसली घेत नाही. ते म्हणतात की मुलगी शिकली सवरलेली आहे, तरुण आहे, त्यामुळे ती आपल्या फ्रेंड्ससोबत कुठे बाहेर गेली असेल, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ द्या, त्याच्यानंतर आपण रिपोर्ट लिहू. आणि ज्योत्स्नाच्या आईबाबांना पण असं वाटत असते की होऊ शकते ती फ्रेंड्ससोबत कुठे बाहेर गेली असेल, कारण तिचा जो मोबाईल आहे तो सुरू असतो, बेल जात असते, कोणी उचलत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटते की ती असेल. पण त्यांना आश्चर्यही वाटते की कशी काय ही इतके दिवस बाहेर राहून सुद्धा आम्हाला साधं सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांना थोडा राग पण येतो. पण असेच दिवस निघून जातात. 20 दिवस होऊन जाते या घटनेला. जेव्हा ज्योत्स्ना घरी येत नाही तेव्हा तिचे आईबाबा परत फोन करतात. 20 दिवस होऊन गेल्यावरही जेव्हा ज्योत्स्ना घरी येत नाही तेव्हा तिचे आईबाबा परत पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देतात आणि म्हणतात की कदाचित आमच्या मुलीला किडनॅप केलं असावं. पोलिसांना असं वाटतं की अजूनपर्यंत ही आली नाही, त्यामुळे ते थोडे सिरियस होतात आणि या केसकडे थोडं बारकाईने लक्ष द्यायला लागतात. ते बघतात की शोध कुठून करायचा,
मग ते मोबाईलचे लोकेशन बघतात. 28 ऑगस्टला तर जे लोकेशन होतं ते नागपूरचं होतं, पण त्याच्यानंतर ते कधी पुण्याचं, कधी जळगावचं, कधी नाशिकचं असं वेगळ्या ठिकाणचं लोकेशन दिसत होतं. त्यामुळे त्यांना परत असं वाटलं की ही कुठेतरी फिरत असावी. पण त्यांना आश्चर्यही वाटते की इतके दिवस होऊन गेले तरी मुलीने कसं काय घरी सांगितलं नाही. पोलिसांना काही क्लू मिळत नव्हता. आता आपण कशा पद्धतीने याचा शोध करावा हे त्यांना काही समजत नव्हतं. मग त्यांना आठवते की ज्योत्स्नाच्या रूममध्ये जी मुलगी होती, आपण तिला विचारायला पाहिजे आणि ते तिला चौकशीसाठी बोलावतात आणि तिला विचारतात की काय झालं होतं त्या रात्री. तर ती म्हणाली, मला काही माहिती नाही, कुणाचा तरी फोन आला आणि ज्योत्स्ना निघून गेली, पण तो फोन कुणाचा होता हे मला माहिती नाही. पोलीसवाले म्हणतात की ठीक आहे, तू ज्योत्स्नाबद्दल काहीतरी सांग. मग ती सांगते की ज्योत्स्ना शोरूममध्ये जॉब करते आणि तिचं अजयसोबत 2 वर्षापासून ती अजयसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ह्या गोष्टी चौकशी दरम्यान पोलिसांना कळते. त्यामुळे त्यांना असं वाटते की अजयला विचारायला पाहिजे, पण तरीही तो एक आर्मी मॅन असल्यामुळे सहजासहजी त्याच्यावरती संशय करणं बरोबर नाही असं त्यांना वाटते. आणि मग ते कॉल डिटेल्स बघतात ज्योत्स्नाचे. तर ज्योत्स्नाच्या कॉलमध्ये कॉल डिटेल्स जेव्हा बघतात तेव्हा त्यांना अजयच्या आईचा नंबर दिसतो आणि अजय तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये हे पण जेव्हा कळते तेव्हा ते नागालँडला फोन करतात. तो आर्मी डिपार्टमेंटला असतो, तर तिथे फोन करतात आणि त्याला विचारतात. तर तिथले लोक म्हणतात की हो, तो खूप आजारी आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हे काही त्यांना बरोबर समजत नाही. ह्या मागचं गूढ काय हे त्यांना बरोबर समजत नाही. ते म्हणाले ठीक आहे, तो बरा झाला की त्याला फोन करायला सांगा आम्हाला. बरेच दिवस निघून जातात, तो काही फोन करत नाही. परत नागपूर पोलीस नागालँडला फोन करतात. तर त्यांना कळते की अजय वानखेडे हा पळून गेलेला आहे. पोलिसांना वाटते की होऊ शकते तो येईल, कारण त्याच्यावरती संशय घेण्यासारखं त्यांना आतापर्यंत तरी काही मिळालं नव्हतं. अजय हा नागपूरला येतो आणि लोअर कोर्टला तो बेलसाठी ॲप्लिकेशन टाकतो, पण त्याची जी बेल आहे ती खारिज केल्या जाते आणि तो हायकोर्टला पण टाकतो, तर ती पण खारिज केल्या जाते. थोड्या दिवसानंतर अजय स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःला सरेंडर करतो आणि सांगतो की मी अजय वानखेडे आहो. अजय वानखेडेची पूर्ण जन्मकुंडली पोलिसांनी काढलेली असते. त्याचे 3 लग्न झालेले असतात आणि त्यांनी 3 बायकांना सोडलेलं असते. इकडे ज्योत्स्नासुद्धा डिवोर्सी असते, तिचं पण लग्न होऊन तुटलेलं असते. ह्या दोघांची मैत्री होते आणि त्याचं रूपांतर फ्रेंडशिपमध्ये होते. पोलीसवाले म्हणतात ज्योत्स्ना कुठे आहे? तर तो म्हणाला की ज्योत्स्ना मला माहिती नाही कुठे आहे. तर पोलीसवाले म्हणाले 28 तारखेला तुम्ही सोबत होते, त्याच्यानंतर ती घरी परतलेली नाही आहे. तर तो म्हणाला की मी तिला बोलावलं तर होतं जेवणासाठी, आम्ही बाहेर फिरायला पण जाणार होतो, पण फिरून झाल्यावरती मी तिला तिच्या घरी सोडून दिलं आणि मी माझ्या घरी गेलो. पोलीसवाले म्हणाले की ठीक आहे, तू जे सांगितलं ते सगळं ठीक आहे, पण तू अर्धीच गोष्ट सांगतोय, पूर्ण गोष्ट तू सांगत नाही आहे. तर तो म्हणाला की जे होतं मी तेच सांगितलं. पोलीसवाले म्हणाले की 28 तारखेला तू तिला घरी जेवण करून तू तिला बाहेर नेलेलं आहे फिरण्यासाठी, कारण रात्रभर तुमचं मोबाईलचं लोकेशन हे एकच दाखवते आहे. तर आता आम्हाला सगळं कळलेलं आहे, तर तू आता खरं काय ते सांग. तो म्हणतो की ठीक आहे, आता तुम्हाला सगळं कळलेलंच आहे. तर तो पोलिसांना घेऊन हायवेवरून नागपूरच्या जवळ एक जंगल असते तिथे तो घेऊन जातो आणि तिथे गड्ढा असतो. त्या गड्ढ्याला वरून प्लास्टर केलेलं असते आणि तो म्हणतो की याच्या आतमध्ये ज्योत्स्ना आहे. तर ते म्हणतात का तू ज्योत्स्नाला मारलेलं आहे? तर तो म्हणाला हो. ते सगळं काढतात, प्लास्टर तोडून गड्ढा ते लोक खणतात आणि त्याच्यानंतर तिथे मेलेला माणसांचा सापडा असतो
तो त्यांना दिसतो. तिथे काही वस्तू पण पडलेल्या असतात. ज्योत्स्नाच्या आईबाबांनी त्या वस्तू ओळखलेल्या असतात आणि ते समजतात की आपली मुलगी हीच आहे म्हणून. मग पोलीसवाले तिला घेऊन, त्या सापड्याला घेऊन आणि अजयला घेऊन हे पोलीस स्टेशनला येतात. पोलीसवाले म्हणतात, आता तू प्रेत तर दाखवलं आम्हाला, आता मागची पुढची जी काय स्टोरी आहे ती सांग. तर तो म्हणतो की आम्ही 2 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होतो, पण मला ज्योत्स्नासोबत लग्न करायचं नव्हतं, पण तिला माझ्यासोबत लग्न करायचं असते. ती सारखी जेव्हाही आम्ही भेटत असतो तेव्हा ती लग्नाचा विषय काढायची आणि म्हणायची मला लग्न करायचं आहे, मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत, पण ह्याला लग्न करायचं नसते. नंतर ती त्याला धमक्या देऊ लागली की जर तू माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी तुझ्या आर्मी डिपार्टमेंटला येऊन तिथल्या सिनियर्सला तुझ्याबद्दल सांगेल, तू मला कसं फसवतो आहेस, तू मला कसं चीट करतो आहेस हे मी त्यांना सांगेल. इकडे हा खूप घाबरलेला असतो की असं जर झालं तर माझा जॉब जाईल आणि मला प्रॉब्लेम होईल, म्हणून तो मनातून खूप घाबरलेला असतो. पण ती काही ऐकत नाही आणि त्याला असं वाटतं की आता हिला मारलेलंच बरं. त्याच्या डोक्यात तिला मारण्याचे विचार येऊ लागतात आणि अशातच तो कट रचतो आणि तिला भेटायला बोलावतो. आपण एकत्र भेटू आणि वेळ स्पेंड करू असं तो तिला सांगतो आणि ती पण खुश होते आणि ती त्याला भेटायला जाते. डिनर झाल्यानंतर तो म्हणतो की आपण लॉंग ड्राईव्हवर जाऊया. तर ती म्हणाली ठीक आहे. मग हे दोघं लांब हायवेने जात असतात. त्यांना तिथे नाका पण लागतो. तो नाक्यावरून तिच्यासाठी कोल्ड्रिंक घेतो आणि आधीच आणून ठेवलेलं गुंगीचं औषध त्यात मिक्स करतो आणि तिला ते प्यायला देतो. गुंगीच्या औषधीमुळे ती बेशुद्ध होते आणि तिथेच ती पडून जाते. त्याला आधीचाच खूप राग आलेला असतो. तो तिचा गळा दाबतो आणि तिला मारून टाकतो. आता ती प्रेत झालेली असते आणि त्या प्रेताला घेऊन तो जंगलाच्या आतमध्ये निघून जातो. तिथे तो गड्ढा खणतो आणि त्या गड्ढ्यामध्ये तिला पुरतो. आधीच त्याने सगळं सिमेंट आणि पावडे वगैरे आणून ठेवलेले असतात. तो घेऊन जातो गाडीमधून आणि ते सगळं गड्ढ्यात तिला टाकल्यानंतर मातीने सिमेंटने सगळं तिला पॅक करतो आणि तो निवांत होऊन बाहेर निघतो. पण आता जाण्याआधी तो तिचा मोबाईल पण घेतो. आता या मोबाईलचं काय करायचं हा त्याला प्रश्न असते. हायवेवरूनच तो जाणार असतो. तिथे बरेचसे ट्रक्स त्याला दिसतात आणि त्याच्या डोक्यात विचार येते की हा ट्रक जो महाराष्ट्राकडे चाललेला आहे, जो पुण्याकडे चाललेला आहे, तर या ट्रकमध्ये जर मी हिचा मोबाईल टाकून दिला तर फिरत राहील तो मोबाईल इकडे तिकडे आणि तो तसाच करतो. तो पूर्ण जो मोबाईल असतो तो ट्रकमध्ये टाकतो आणि ट्रक तिथून निघून जातो आणि म्हणूनच कधी ते पुण्याला, कधी नाशिकला, कधी जळगावला अशा ठिकाणी तो ट्रक फिरत असतो आणि त्यासोबत मोबाईल पण तिचा फिरत असतो आणि म्हणूनच पोलीस पण कन्फ्यूज असतात आणि तिचे आईबाबा पण कन्फ्यूज असतात की कदाचित मुलगी आपली फिरायला गेली असेल. पण त्यामागचा उद्देश अजयचा असा असतो की त्याच्यापर्यंत कोणी पोहोचायला नाही पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी तो लगेचच नागालँडला जातो आणि सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन जातो. अजय वानखेडे हा आज पोलीस कस्टडीमध्ये आहे. ही घटना दर्शवते की प्रत्येक नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी असणं किती आवश्यक आहे.